राहुल गांधी संसद मार्ग पोलीस स्टेशनवर मागील काही वेळापासून ठिय्या मांडलेला आहे. आतमध्ये राहुल गांधी आहेत आणि बाहेर सुद्धा हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी सुरू केलेल्या आहे की जिंदाबाद जिंदाबाद अशा घोषणा त्यांनी सुरू केलेल्या आहेत. आणि मागणी हीच आहे की FIR दाखल करावा. 20 जुलै रोजी जे काही हिंसाचार झाला होता तर त्यामध्ये जे पोलीस आहेत तर त्यांच्यावर कारवाई करावी. ज्यांनी पॅलेट गनचा वापर केला होता तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि इथं पाहतोय की आपण हे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत, पदाधिकारी आहेत आणि देशभक्तीपर गाणी जी आहेत ते इथं म्हटली जात आहेत. आणि बाहेर एकीकडे रस्त्यावर हे संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रदर्शन सुरू आहे, निदर्शन सुरू आहेत. आणि त्याचबरोबर आतमध्ये सुद्धा राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याकडून सुद्धा ही निदर्शनं सुरू असल्याचे आपण पाहतोय. आणि इथे हा संपूर्ण संसद मार्ग पोलिसांचा जो भाग आहे पोलीस स्टेशनचा हा सर्वत्र ब्लॉक करण्यात आलेला आहे. आणि वारंवार पोलिसांकडून एकच आवाहन केलं जात आहे की इथे धरणा करणं हे याला परवानगी नाही तर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या अशा प्रकारचं सुद्धा आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. आपण इथे पाहतो की हे मोठे इथे पोलीस स्टेशनचा हा दरवाजा आहे हा पूर्ण बंद करण्यात आलेला आहे. कारण आतमध्ये राहुल गांधी, त्याचबरोबर जो पॅलेट गन मुळे जखमी झालेला विद्यार्थी आहे तो आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा आहेत आणि वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते आतमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर बाहेर हे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आता येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. हा जो रस्ता आहे पूर्ण संसद मार्ग पोलीस स्टेशन हा संसदेपासून अगदी जवळ आहे आणि दोन्ही बाजूने हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. इथे बसेस लावण्यात आलेल्या आहेत आणि कदाचित आता इथे रॅपिड ऍक्शन फोर्स जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. आपण इथे पाहतोय की पोलीस जो आहे CSF चे पॅरामिलिटरी फोर्सेस जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत. महिला पोलीस सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे आता आंदोलन आता किती वेळ चालू राहील हे पाहावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या संदर्भातला FIR जो आहे तो दाखल करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे. DCP जॉईंट कमिशनर हे संपर्कात आहेत राहुल गांधी यांच्या. तर दुसरीकडून पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाची कमिटी जी आहे ती तपास करत आहे आणि त्या कमिटीच्या समोर जावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हा गुन्हा जो आहे तो तक्रार दाखल करून घेतलेला आहे. मात्र क्राईम ब्रांचकडे हे संपूर्ण प्रकरण आहे आणि त्यामुळे क्राईम ब्रांचकडेच या पीडितेने जावं, राहुल गांधी यांनी जावं आणि क्राईम ब्रांचकडे तक्रार दाखल करावी अशी विनंती जी आहे ते दिल्ली पोलिसांनी केलेली आहे. मात्र राहुल गांधी हे ऐकण्यासाठी तयार नाही आणि म्हणूनच कुठे ना कुठे संघर्ष जो आहे तो वाढत चाललेला आहे. आता हा दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाही. आपण इथं पाहतोय की हे CSF चे फोर्सेस जे आहेत ते इथे आता वाढलेले आहेत आणि आसपास जे आहे ते कोणालाही येऊ दिलं जात नाहीत. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तो लावण्यात आलेला आहे. पोलीस स्टेशन मध्ये मात्र कोणाला जाऊ दिले जात नाही. आतमध्ये राहुल गांधी ही अमाउंटवर बसलेले आहेत. कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, NDTV दिल्ली.